अजित पवारांच्या अपघाती निधनाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला गेला। खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत हा मुद्दा मांडलाय। विमान दुर्घटनेचा पारदर्शक पद्धतीने तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे। शून्य प्रहरात सुप्रिया यांनी हा मुद्दा मांडलेला आहे, तर रोहित पवारांना FIR दाखल करण्यात अडचण येत असल्याचंही त्यांनी सांगितलं। 28 जानेवारीला अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला होता आणि याच अपघातात अजित पवारांचं निधनही झालं होतं। अजित पवार जेवढा माझा भाऊ होता तेवढाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामधला एक लाडका नेता होता। तर आज एवढ्या मोठ्या नेत्याचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यावर इन्क्वायरी व्हायला नको। माझी विनम्र हात जोडून महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या एवढीच विनंती आहे की पारदर्शक इन्क्वायरी व्हावी सगळ्याच ऍक्सिडेंटची। मग तो अहमदाबादचा क्रॅश असू दे, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये COD बिपिन राऊत गेले तो असू दे, मध्ये ॲम्ब्युलन्सचा एक क्रॅश झाला एअर ॲम्ब्युलन्स झारखंडला, किंवा अजित पवारांचं विमान पडलेलं, हा न्याय हा समानच असला पाहिजे प्रत्येक कुटुंब। मग तिथली तो पायलट असेल, माझा दादा असेल, किंवा त्या ज्या महिला विमानात होत्या त्या सगळ्या असतील, ह्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। ती स्टुअर्डेस होती तिथे, ती एक यंग मुलगी होती, तिला न्याय मिळाला नको। माझी एवढीच विनंती आहे की ब्लॅक बॉक्स, आधी आम्हाला सांगितलं ब्लॅक बॉक्स मिळणार, आता सांगितलं खराब झाला। मग ब्लॅक बॉक्स, रोहित पवारांचे प्रयत्न, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी काल याच्यावर स्टेटमेंट केलं, पण माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की टाइम बाउंड मॅनरमध्ये ही इन्क्वायरी झाली पाहिजे। अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत आणि अजित पवारांना जी ती केस झाली त्यांच्या विमानाला आणि त्याच्याबरोबर पायलट असेल किंवा जे कोणी त्या विमानात होते त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा अशी विनम्र भारत सरकारकडे माझी विनंती आहे।